नाशिकमध्ये सध्या महाकुंभमेळा संदर्भातली तयारी चालू आहे आणि याच तयारीच्या मध्ये आपण पाहिलं तर अनेक जी झाडं आहेत ती खरं तर तोडली गेली। काय म्हणाले या सगळ्या संदर्भात सरकार कशी करते आहे? नाही, मला असं वाटतं की इथे कुंभमेळा आहे आणि त्यासाठी अनेक साधू संत संपूर्ण देशामधून येणार आहेत। मला असं वाटतं पूर्वीचे साधू संत जे होते ते रानावनामध्ये तपश्चर्या करायला जायचे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणायचे। आणि आता आपलं सरकार जे आहे भाजपचं ते इथे वृक्षतोडीला सपोर्ट करतोय। म्हणजे मला खरोखरच या गोष्टीचं वाईट वाटतंय की हे साधू संत खऱ्या अर्थाने साधू संत आहेत का, की त्यांना झाडं लावलेली आता 10-10 वर्षाची झाडं जर ते तोडून टाकत असतील तर आपण पर्यावरण एकीकडे आपण बघतोय पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, सगळीकडचं पोल्युशन वाढतंय आणि अशा ठिकाणी झाडं लावणं हे महत्त्वाचं असताना तिथे मोठी मोठी झालेली झाडं जर तुम्ही तोडत असाल तर त्या साधू संतांनी सुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे। व्यवस्था उतरायची, हे सगळं काय पूर्वीचे लोक राहायचे ना जंगलामध्ये, तपश्चर्या करा, तुम्ही तुमचं जे काय असेल तो उद्देश साध्य करा, परंतु वृक्ष तोडीला आमचा विरोध आहे। हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे लक्षात घ्या। आता आपण बघतो की काही दिवसांपूर्वी आता अर्णव खैरे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात भाजपाकडून जशा पद्धतीने आज दादरमध्ये सुद्धा आंदोलन केलं जात आहे। अमित साटम यांचं जे वक्तव्य आहे ते सुद्धा चर्चेमध्ये आलेलं आहे। मला अमित साटमांना त्यांचे आभार मानायचे की आज साने गुरुजींच्या 4 ओळी त्यांच्या तोंडातनं निघाल्या की माणसाने माणसा सम माणसाशी वाग। म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे हा भाजपसाठी की जो भाजप मुस्लिम द्वेष करतो, ख्रिश्चन द्वेष करतो किंवा दलितांचा द्वेष करतो, तर त्या भाजपने हे साने गुरुजींचे विचार आत्मसात केले पाहिजे। हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे बोलणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे। मग तुम्ही माणसाशी माणसासम वागता का? मुस्लिमांशी किती मोठा द्वेष भाजप संपूर्ण देशभर पसरवते। तर ही जे 4 ओळी अमित साटमांनी आज ह्याच्या अर्णबच्या साठी म्हटलेल्या आहेत त्या आम्हाला सांगायचं आहे की हा द्वेष मनसे आणि शिवसेनेमध्ये किंवा आमच्यामध्ये नाही, हा तुमच्यामध्ये आहे। तुम्ही देशामध्ये धर्मद्वेष करताय, लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करताय, ते तुम्ही थांबवावं आणि साने गुरुजींचे हे विचार आत्मसात करा। तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय त्या प्रकारे आशावाद नेमका कोण करताय असं वाटतं? कारण की यापूर्वी भाजपची जी टीका होती ती ठाकरे बंधूंवरती होती, ती निशाण्यावर होती। नाही, ठाकरे बंधूंचा जो भाषावाद आहे तो मुंबईमध्ये, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रामध्ये इथे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे, मराठी बोली भाषेला प्राधान्य मिळाले पाहिजे। बंगालला तुम्ही गेला तर कलकत्त्यामध्ये तुम्ही गेला तर सगळे तुमच्याशी बंगाली भाषेत बोलतात, तुम्ही साऊथमध्ये गेला तर सगळे साऊथच्या भाषेमध्ये बोलतात। मग मराठीशी तुमचं वावडं काय? त्यामुळे मराठीचा द्वेष जर कोणी करत असेल तर मराठी हिताचं प्रोटेक्शन करणं, त्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, मराठी कमी लेखणं हे आम्हाला मान्य नाही आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही इतर धर्मियांचा, इतर भाषिकांचा द्वेष करतो असा अर्थ त्यातनं निघत नाही। ते पण अमित साटमांनी समजून घेतलं पाहिजे। माणसाने माणसासम, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, सगळ्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे, हा संदेश अमित भाईंनी आज सगळीकडे दिला पाहिजे। बीएमसी निवडणुकीपूर्वी आज महत्त्वाची बैठक शरद पवारांनी घेतलेली आहे, काय निर्देश दिले? नाही, आज आमचं सगळ्यांचं पवार साहेबांनी चर्चा केली, त्यातनं एक झालेलं आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळेजण एकत्र लढणार आहे आणि काँग्रेसचे सुद्धा महाविकास आघाडीचाच एक मोठा पक्ष असल्यामुळे आणि उद्धवजी पण आमच्याबरोबर असल्यामुळे उद्धवच्या सोबत जेवढे जण येतील ते सगळे आमच्या सोबत आहेत। इतर शेकाप असेल, कम्युनिस्ट असतील, सगळे ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्यांना, RPI असतील, ह्या सगळ्यांनी आमच्या सोबत यावं ही आमची इच्छा आहे। पण मनसे आणि काँग्रेसची विरोधी किंवा परस्पर भूमिका पाहायला मिळते। एकंदरीत दोघे पक्ष एकमेकांवरती टीका करतात। मग महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र जायचं आहे निवडणुकीला तर अशा प्रकारचं असंवाद कसं बघता? नाही, मला असं वाटत नाही की काँग्रेसचा काही तसा रोख आहे, कारण तळागाळातली कार्यकर्त्यांना शिवसेना पण हवी आहे, मनसे पण हवी आणि काँग्रेस पण हवी आहे। त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये प्रत्येक वॉर्ड वाईज जशी जशी कार्यकर्त्यांची मागणी असेल तशा तशा ह्या युती आणि आघाड्या होत राहतील आणि हे आपण आता महाराष्ट्रभर बघतोच आहेत। त्यामुळे मला असं वाटत नाही, कारण आज काँग्रेसचे जे वडेट्टीवार नेते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सगळ्यांना सोबत, म्हणजे भाजपच्या विरोधात जेवढे जण आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण चाललं पाहिजे आणि त्या मताशी आम्ही सहमत। हा प्रश्न याच्यासाठी विचारतो कारण की
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथल आहेत, त्यांनी तर स्वबळाची भाषा केली आहे, तशा प्रकारची घोषणा पण केलेली आहे. नाही, काँग्रेस शेवटी हा देशव्यापी पक्ष आहे. त्यांनी काय करावं हे त्यांचे नेते ठरवतात आणि त्यांचे नेते जे ठरवतात ते इकडे ह्या नेते इकडचे नेते पण त्यांच्या आदेशाचं पालन करतात. त्यांनी ते पालन करावं, परंतु स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांना प्रत्येक पक्षाने सूट दिलेली आहे की तुम्हाला निवडून येण्यासाठी ज्या ज्या पक्षांची साथ हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे.